रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला नको ब्रह्मज्ञान या अभंगावर विवरण ऐकवणार आहे. देवाशी हितगुज करणारा तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. केवढी स्थिती, केवढी योग्यता तुकाराम महाराजांची की ते देवाशी हितगुज करू शकतात. आणि ते करत असताना मला काय पाहिजे आणि काय नको, म्हणजे ग्राह्य काय आणि अग्राह्य काय, या गोष्टीचं विवेचन अत्युत्तम या अभंगामध्ये केलेलं आहे. तेव्हा नको ब्रह्मज्ञान असा म्हणणारा हा अभंग आहे. ब्रह्मज्ञान सांगताना शास्त्रकाराने एक फार मार्मिक अभंग सांगितलेला आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. श्लोककार म्हणतो, तुम्हाला मी अर्ध्या श्लोकामध्ये कोट्यावधी ग्रंथांचा वेदांताचा सिद्धांत सांगतो. आणि मग पुढच्या अर्ध्या श्लोकात असं म्हणतो तो, ब्रह्म सत्यम, ब्रह्म हे त्रिकाला अबाधित आहे, सत्य आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जगत हे मिथ्या आहे. जीवो ब्रह्मैव नापरः, आणि जीव हा ब्रह्मस्वरूप आहे. हे तीन सिद्धांतच सगळ्या शास्त्रामध्ये सार रूपाने सांगितलेले आहेत. आता ब्रह्म म्हणजे बृहद इति ब्रह्म, सगळं व्यापक असणारं ब्रह्म, ते सगळं जळीस्थळी भरलेलं ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्माला शरीराची उपाधी लागली की आतमध्ये जे चैतन्य आहे तर त्याला म्हणतात आत्मा, आत्मचैतन्य. म्हणून ब्रह्मज्ञान हवं. ब्रह्माचं ज्ञान झालं की आत्मज्ञान आपोआपच होतं, कारण त्याचाच तो अंश आहे, भाग आहे. आणि आत्मज्ञान काय, ब्रह्मज्ञान काय. पण हे दोन्ही गोष्टी मला नको असं तुकाराम महाराज म्हणतात. ऐका अभंग. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मला ब्रह्मज्ञान नको. म्हणजे मोठं जे ज्ञान आहे ना, की ते एक साधे सबसाधे किंवा हत्ती के पाव मी सबके पाव, तसं ब्रह्मज्ञान झालं की आत्मज्ञान झाल्यासारखंच असतं. पण मला तेही नको आणि हेही नको. दोन जरी नावं असले ना तरी अर्थ जरी एक असला तरी मला नको ब्रह्मज्ञान, मला नको आहे आत्मस्थिती भाव. आणि आत्मस्थिती भाव तोही मला नको आहे. मग काय पाहिजे तुम्हाला? देव म्हणतात तुकोबारायांना. तुकोबाराय म्हणतात, मे भक्त तो देव आस करी दावी रूप मज, गोपिका रमणा दावी रूप मज. गोपिका रमणा मी भक्त, तू देव ऐसे करी. म्हणजे सेव्य सेवक भाव असला पाहिजे. आणि मी भक्त आहे, तू देव आहेस, अशा प्रकारची स्थिती मला हवी आहे. असं कर मला. आणि दावी रूप मज, गोपिका रमणा, असं काय रमणीय रूप तुझं मला दाखव. कसं रूप? तर गोपिका रमणा असं विशेषण दिलेलं आहे. ठेवू दे चरणावरी माथा, तुझ्या चरणावर माथा ठेवू दे. दावी रूप मज, गोपिका रमणा. काय करील मग पुढे? महाराज म्हणतात, पाहेन श्रीमुख देन आलिंगण. पाहिन श्रीमुख, तुझं श्रीमुख सुंदर मी पाहीन. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, असं जसं महाराजांचा सगळ्या कार्यक्रमात पहिला अभंग तो घेतात. तर मी पाहीन तुझं श्रीमुख
देईन आलिंगण, आणि मग मी आलिंगन देईल. जीवे निंबलोन उतरीन, आणि तुझ्यावरून मी निंबलोन उतरीन. मनापासून जीवापासून मी निंबलोन उतरून टाकेन, कारण असं तुझं सगुण स्वरूप सुंदर आहे. पोसता सांगेन हितगुज मात, आणि मग आपण दोघे एकांतात बसू. आणि मग जर देवा तुम्हाला विचारलंच ना, तर मी हितगुज मात तुला मी सांगन. म्हणजे हित काय आहे? हित म्हणजे हित ते करावे देवाचे चिंतन. मी तुझं किती चिंतन करतो आहे. गुज म्हणजे जे गुप्त असतं ते सुद्धा मी सांगेल तुला. आणि गुज म्हणजे हिताचं जे आहे ते पण सांगेल. मात म्हणजे बातमी. ही सगळ्या गोष्टी मी तुला उलगडून सांगेल. पोसता सांगेन, पण केव्हा सांगेन? तू जर मला विचारलंस तर सांगेन. तुझा मी वेळ घेणार नाही. तू ब्रह्मांड नायक आहेस. तुला मी प्रवचन ऐकवण्याची माझी योग्यता पण नाही. पण तू जर मला विचारलंस की कसं काय चाललं आहे, तुला ज्ञान कळलं का, भक्ती काय आहे तुझे, तर हे जर मला विचारलंस ना, तर मी हितही सांगेल. गुज आणि मात हे 3 शब्दावर तासभर आपल्याला बोलता येईल. एवढे महत्त्वाचे शब्द महाराजांनी योजलेले आहेत. आणि केव्हा सांगेल? बैसोनी एकांत सुख गोष्टी, एकांतामध्ये. कारण दुसऱ्यांचा व्यत्यय नको आहे. आणि मग त्या सुखाच्या गोष्टी मी तुला सांगेल. तो का म्हणे यासे न लावी उशीर, माझे अभ्यंतर जाणून या. मी जे म्हटलेलं आहे ते मला तुझं सावळ सगुण गोपिका रमण रूप दाखव. याला उशीर लावू नको. मला तुला बरंच काय हितगुज सांगायचं जर तू विचारलंस तर. आणि मग मी निंबून काय उतरीन. काय काय अभंगामध्ये त्यांनी विशेषण महाराजांनी घातलेले आहेत. तेव्हा सगुणावर प्रेम करणारा हा अभंग आहे. आणि या अवतारावर, या सगुणावर मी आत्ताच प्रेम करतो आहे असं नाही. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. मी अनेक जन्म घेईन. मला हे सगुण रूप तुझं आवडतं, सगुण भक्ती आवडते. मागे बहुत जन्मी हेच करीत आलो आम्ही. मागेसुद्धा अनेक जन्मांतरामध्ये तुझीच भक्ती करीत आलेलो आहे. तेव्हा मला हे आत्मस्थिती वगैरे हे काय नको, कारण ते माझं स्वरूपच आहे. सर्वात्मकपण माझे हिरो नेतो कोण. जे माझं आहे त्याची प्राप्ती कशाला? जे माझं नाही ते तुझं सगुण रूप मला दाखव. मज भक्तीची आवडी देवा, व्हावी ऐसी जोडी. मला भक्तीची आवड आहे आणि म्हणून तुझं गोपिका रमण असणारं रूप दाखव. गोपिका रमण असं म्हटलेलं आहे. पहा विशेषण किती महत्त्वाचं आहे बघा. गोपीला रमविणारं जे रूप आहे, श्रीकृष्णाचं सुंदर रूप, ते मला दाखव. आता गोपीला मनमोहन असं असणारं जे रूप आहे, तर गोपींचं उदाहरण सांगताना नारद भक्ती सूत्रामध्ये नारद असं लिहितात, यथा व्रज गोपिका नाम. जशी गोपींनी भक्ती केली तशी भक्ती केली पाहिजे. म्हणजे उदाहरण देताना गोपींचंच उदाहरण दिलेलं आहे. एवढी मोठी भक्ती त्या गोपींची. असंच एकदा कबीर महाराज आनंदामध्ये नेहमी असायचे. म्हणून त्यांच्या चाहत्यांनी, अनुयायांनी त्यांना विचारलं, म्हणले कबीर महाराज आपण किती आनंदी असता, किती प्रेममय असता. हा 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 किती प्रेम आहे तुमच्या हृदयामध्ये भगवंतावरचं. तेव्हा कबीर त्या भक्तांना म्हणतात की बाबा रे, कबीर कबीर क्या पुकारे, जाइए यमुना के तीर. एक एक गवालन के प्रेम में बह जाए कोट कबीर. अरे कबीर कबीर काय म्हणता? जाइए यमुना के तीर. त्या वृंदावनामध्ये जा, गोकुळात जा. एका एका गवळणीच्या प्रेमामध्ये माझ्यासारखे कोटी कबीर वाहून जातील, एवढं ते प्रेम आहे. तेव्हा अशा प्रकारचा अत्यंत उपयुक्त असणारा हा अभंग आहे. आणि हा अभंग भक्ती या स्वरूपाचा आहे, सगुणावर प्रेम करणारा आहे. आणि मनुष्य निर्गुणामध्ये फार वेळ राहू शकत नाही.
आत्मस्थितीमध्ये राहू शकत नाही, ब्रह्मज्ञानामध्ये फार देव राहू शकत नाही आणि ब्रह्मज्ञानामध्ये उपभोग नाही. द्वैतामध्ये दुःख आहे, पण द्वैतामध्ये आनंदाचा उपभोग आहे. आणि म्हणून तुझं मला रूप दाखव, मी भक्त तो देव ऐसे करी, अशा अर्थाचा हा अभंग आहे. तेव्हा आपण ऐकत राहा, हा व्हिडिओ इतरांना पाठवा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. आनंदी रहा. रामकृष्ण हरी.